4 तारखेचं उपोषण हे 8 जूनला ठरलंय. यांना हे आंदोलन मोडायचं होतं आणि काही आपलेच लोक हाताखाली धरून आपल्या जातीचं आंदोलन, आपल्या लेकराला औषध पाजायचं काम सरकारनं आपल्याच लोकांच्या हातातून सुरू केलेलं. आता आपण काय करू, 8 तारखेला बसू, पण बस सुट्टी नाही. आपण त्यांना दिलेलं ते बसतील नाही, परवानगी देतील नाही देतील मला माहित. मी फक्त आचारसंहितेचं सन्मान केलेला आहे. कोणाच्या निवेदनानं ठेवेदारांना आड मारतो आपण. जातीपेक्षा मला काही मोठं नाही. कर्म माझं जातीसाठी लढणं माझी जबाबदारी, ते मी लढतोय. मी 8 तारखेला बसणार आहे. मग 8 तारखेला परवानगी नाही दिली, गोळ्या जरी घातल्या तरी मी झेलणार आहे. फक्त एवढ्या वेळेस कायद्याचा सन्मान मी करणार आहे, आचारसंहितेचा सन्मान करणार आहे आणि त्या निकालाला सुद्धा कायदा सुव्यवस्था बिघडणं असं त्यांचं म्हणणं नाही. एकूण अंदाज सगळा लक्षात घेतला, राज्यात हेच घडून आणतील आणि आपल्या जातीवर ढकलीतील. त्याच्यामुळे आपल्या जातीला आता मराठा समाजाला माझं आज या अंतरवाली गावातून तुमचा मुलगा म्हणून आव्हान आहे. शांत, कोणी निवडून आला कोणी पडला तरी आपण पोस्ट करायचं नाही, काय नाही, मजा बघायची. कोणाला पाय लावायचा नाही, कोणाच्या वाटा सुद्धा जायचं नाही. कोण काय चूक करतं बघायचं, 1 महिन्यानंतर बघू काय करायचं. तोपर्यंत सगळ्यांनी आपण शांत राहायचे. फक्त आजचं उद्याचं हे डाव टाकल्यामुळे यांनी 4 तारखेचं उपोषण हे 8 जूनला ठरलंय. आणि सगळ्यात महत्वाचं, आचारसंहिता नाहीये, यांना हे आंदोलन मोडायचं होतं आणि काही आपलेच लोक हाताखाली धरून आपल्या जातीचं आंदोलन, आपल्या लेकराला औषध पाजायचं काम सरकारनं आपल्याच लोकांच्या हातातून सुरू केलेलं. आपल्याच लोकांच्या हातातून. पण आपली इच्छा नाहीये 4 पैसे घेऊन त्यांचे लेकरं सुखात राहतील, आपले लेकराला औषध पिची वेळ येईल म्हणून आपल्याला कोणाचं नाव पण घ्यायचं नाही आणि कोणी कोणाला बोलायचं सुद्धा नाही. कोणी त्यांना काही बोलायचं नाही, काय नाही. हे ठेवायचं आणि लढायचं. ज्याला गद्दार व्हायचं त्याला शेवटपर्यंत समाजाच्या बाजूने राहू आपण मरेपर्यंत. त्याच्यामुळे ज्याचा विषय त्याच्याकडे, कारण त्याच्यात उल्लेख केलेला आहे त्यांनी, म्हणून तो विषय आपल्याला आता घ्यायला लागलाय. पण आपण वय केलं त्याच्यामुळं काही होत नाही. कारण अशा जर सह्या कोणी देऊन, निवेदन देऊन जर आंदोलन थांबले तर आपण सुद्धा बाकीच्या आंदोलन बंद करू शकतो. आपणही बंद करू शकतो, सगळं बंद करू शकतो आपण सुद्धा. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, महाराष्ट्राच्या सगळ्या मराठा बांधवांना 4 तारखेचं आमरण उपोषण हे 8 जूनला होणार आहे. सगळ्यांनी याची दक्षता घ्या, सगळ्या पोस्ट फिरवा, सगळ्यांनी शांत राहा. कोणी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या. राज्यात शांतता राहिली पाहिजे. 8 जून पासून पुन्हा आपला लढा सुरू होणार आहे. यांनी आदर्श आचारसंहितेच्या नावाखाली आपल्याला दाबायचा प्रयत्न केलेला आहे. पण खरं कारण निवेदन आहे असा अंदाजा दिसतोय. त्याच्यामुळे कारण यांनी आतापर्यंत आचारसंहिता होती तर आपल्याला संमतीपत्र दिलेलं नाही. यांनी आधी द्यायला पाहिजे होतं. आज 2 वाजता निवेदन दिले आणि 6 वाजता लगेच आपल्याला परवानगी नाकारली जाते. याचे कारण सरकारला दोष द्यायचा, येऊ बाकीच्यांचा काही दोष देऊन उपयोग नाही. बाकीच्या त्याच्यात काही दोष नाही. याचं सरकार जाणून बुजून घडी. म्हणून सगळ्याला विनंती, सगळे शांत राहा. आपण कोणालाही बोलायचं नाही, कोणाला फोन लावायचा नाही, कोणी निवेदन दिलं म्हणून सुद्धा विचारायचं नाही. आपण 8 तारखेला आपलं आमरण उपोषण सुरू होणार आहे आणि आंतरवालीला 4 जूनला कोणीही येऊ नका. सगळे आपण आपल्या गावात राहा. कोणीही 4 जूनला येऊ नका ही सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. आपलं आमरण उपोषण 8 जूनला आहे. 8 जूनला तयारी करा. मी 6 जूनला शक्यतो बहुतेक राज्याभिषेक सोहळ्यासाठी दर्शनाला जाणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांना विनंती आहे, 4 जूनला कोणी येऊ नका. 8 जूनला परवानगी नाकारली तरी बसणार आणि गोळ्या घातल्या तरी बसणार. सकाळी 10 वाजता 8 जून. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.